वाढदिवस वगैरे साजरं करणं म्हणजे एक आपलं वय वाढायले. एक वाढदिवस म्हणजे काय व्हायले? तर आपलं काय व्हायले? वय वाढायले आपले. वर्षानं आपण वाढायला लागलो. आपल्या आयुष्यात वाढ व्हायली म्हणजे आपल्या आयुष्यातला 1 वर्षाचा कालखंड कमी व्हायलाय. जसं-जसं पुढं-पुढं चाललो ना, तसं-तसं काय होणार आहे? ते एकेका वर्षानं अलीकडे यायला लागलो. कळले ना तुम्हाला? तर असा तरी पाश्चात्य संस्कृती आहे. आता सगळीकडेच हे सगळं हे चालू आहे. आपण वाढदिवस साजरा करतो. त्या पद्धतीने आपण वाढदिवस साजरा करू राहिलो. महत्त्वाची गोष्ट काय आहे, की ज्यावेळेला उत्साह पहा तुम्ही लेकरांचा तुमचा, की दरवर्षी तर सरांनी सांगितलं, की आपण या दिवशी फार मोठं सेलिब्रेशन करतो. त्याचं कारण असं आहे, की आपले 10वी-12वी चे विद्यार्थी असतात, सगळेच अकॅडमीतले विद्यार्थी असतात. आता काय झाले, नेमकं 12वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत. आज फिजिक्सचा पेपर आहे आणि लेकरं फिजिक्सच्या पेपरला आहेत. दुसरं हे आठवणीत राहणारे क्षण आहेत म्हणून आपण टिपायलो. तुमच्या लाईफमध्ये हे आठवणीत राहतील. तुम्हाला आठवणीत राहतील बरं का. ज्यावेळेला तुम्ही एक 10 वर्षानं, 5 वर्षानं तुम्ही अकॅडमीबद्दल विचार कराल त्यावेळेला. या देशामध्ये आपल्याला शिक्षणाचा अधिकार ज्या महापुरुषामुळे सगळ्या मिळाला ते सगळे महापुरुष ज्या आई वडिलाच्या पोटी माझा जन्म झाला त्यांचं स्मरण करणं फार गरजेचं आहे. कारण कुणाच्या पोटी आपला जन्म व्हावा हे आपल्या हातात नाही. परंतु जे आई वडील आपल्याला भेटले, ज्यांनी शिक्षणासाठी प्रचंड मेहनत घेतली आपल्यासाठी, त्यांचं स्मरण करणं काळाची गरज आहे. सोबत असलेले आपल्या क्लासचे संचालक, परिवारातील घटक, समोर बसलेले आमचे मित्र अवचार सर, वर्गमित्र अवचार सर, जय सरांचे वर्गमित्र कोरडे सर, खास ह्या केवळ औचित्याचं एक निमित्त साधून क्लासला आलेले माजी विद्यार्थी, एक म्हणजे शौकत असेल, त्याच्यानंतर आयशा असेल, आणि मला आता इथं आल्यावर मॅडम तनयचा फोन आला. ती म्हणली सर वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालू आहे का? तर मी म्हणलं बाळा आणखी 5-1 मिनिटं लागतील, चालूच होणार आहे पण लाईव्ह टाकणार आहे. मला माहित नव्हतं. ती म्हणली सर मी पाथरीतच आहे, आम्ही दोघे सुरतीने आम्ही दोघे जण येतो. तेही इथं आल्या. खरं तर मी नेहमी म्हणत असतो की आई वडील वडिलांच्या सहवासात जितका वेळ राहत नाही तितका वेळ आपण आपल्या गुरुजनांच्या सहवासात राहतो. पहा तुम्ही ऑब्झर्व करा. आणखी पण तुम्ही जितका वेळ आमच्यासाठी दिला असेल ना तितका आई वडिलाला पण दिलेला नाही दिवसभरातला. आणि म्हणून मग हे असे क्षण असतात. वाढदिवस एक निमित्त आहे. परंतु गेल्या 2 वर्षापासून वाढदिवस करता असताना मी एक नवीन उपक्रम हाती घेतला आणि तो उपक्रम म्हणजे दत्तक योजनेचा. की शिक्षणाची जी गंगा आहे आपल्यापर्यंत ठीक आहे, शहरात आहेत, आपण शहरात राहायला आहेत, इथं बसलेले बरेचसे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत आणि मग शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सुखसुविधा लवकर भेटतात. त्यांचे आई वडील जागरूक असतात म्हणा किंवा त्यांच्या आई वडिलांना माहिती असते भविष्यात काय करायचे. परंतु असे विद्यार्थी असतात की ज्यांचं टॅलेंट असतं पण ते कोसदूर या व्यवस्थेपासून असतात. काहीतरी परिस्थितीनुसार हातबल होतात आणि मग अशा विद्यार्थ्यापर्यंत काहीतरी जावं म्हणून या तुम्हाला आठवत असेल वाढदिवसाच्या निमित्तानं ज्यावेळेला मी जय सरांसोबत चर्चा करू लागलो तर आम्ही ठरवलं की काय करायचं. सार्थक आम्ही ठरवलं काय करायचं वाढदिवसाच्या निमित्ताने, काय प्लॅन केला पाहिजे. तर अनिकेत आम्ही प्लॅन असा ठरवला की काय लोक काय करतात माहितीये का, वृद्धाश्रमात जातात, खिचडी वाटप करतात, अनाथ आश्रमात जातात, खिचडी वाटप करतात. मी विचार केला की काय करावं, असं केलं ना काय होईल, खिचडी वाटप केलं एका टायमाला ते खाईल आणि ते म्हणून खूप छान वाढदिवस झाला तुमचा, तुमच्यामुळे आम्हाला जेवायला भेटलं. खरे ना. किंवा मग ब्लँकेट वाटप करावं, त्या ब्लँकेटचा उपयोग सुद्धा होत नाही. कुठेतरी किंवा ते माणूस शोधायचं आणि त्याला ब्लँकेट द्यायचं. किंवा सरकारी दवाखान्यामध्ये जायचं फळ वाटप करायचं, एक फळ असते 4 लोकांनी हात लावलेले असते त्याला. आणि मग आम्ही ठरवलं की वाढदिवसाच्या निमित्ताने एक काहीतरी नवीन प्रकल्प प्रण घेऊया आणि तो प्रण घेतला की पाथरी तालुक्यातल्या 60 खेड्यागावामध्ये जायचं. 60 खेड्यागावामधल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिजे आणि त्यांना दर महिन्याला बक्षीस द्यायचे. आता माझा हा लाईव्ह सेशनचा व्हिडिओ जेही कोणी विद्यार्थी पाहत असतील तर ते त्याच्यावर कमेंट करतील की हर्षवर्धन सर किंवा जय सर हे क्लासवाले आमच्याकडे आले होते. बरं त्याच्या बदल्यात आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवली नाही बरं का. तुम्हाला नवल वाटेल, आपल्याला जे भेटते त्याचाच काही भाग आपण हे लेकरावर खर्च करायचा ठरवला आपल्या तालुक्यासाठी. म्हणून एक टॅगलाईन बनवली होती गेल्या वर्षी आपण, गॅस गुणवत्तेचा विकास तालुक्याचा. आणि मग त्याचंच एक प्रोडक्ट आहे. आता आमचा दुसरा गोंगी आला नाही, बरोबर आहे, दुसरा हा तर माझ्याकडे होता शिकायला, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम, पण तो मराठी माध्यमाला होता. आज तो इंजिनिअरिंगचा अभ्यास करायला केवळ त्या टॅगलाईनमुळे. त्यानं ती गेल्या वर्षी परीक्षा दिली आणि त्यानं ते ठरवलं आणि तो इथपर्यंत आपल्याकडे आला. आणि म्हणून मग असं ठरवलं की तालुक्यातले जे विद्यार्थी येतात, जेवढे ग्रामीण भागातले विद्यार्थी त्यांच्यापर्यंत शिक्षण गेलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे, मोटिवेशन भेटलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले. आणि मला वाटतं जय सर, कोरडे सर असतील, त्याच्यानंतर आपले रामा शहाणे सर असतील,
आहे ना सर. वकरे सर असतील, अर्जुन सर असतील, मी असेल, आपला ड्रायव्हर अविनाश असेल, एवढ्या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि एक 15 दिवसात आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये सर्वे केला. प्रत्येक गावागावात. त्या दिवशी तर नवल मी S60 झालं की पातळगाव आणि खुर्द या गावात मी जन्मल्यापासून पहिल्यांदा गेलो. मला माहितीच नव्हतं ते गाव कुठे नेमकं. म्हणजे माझा जन्म झाला तिथून. आज मी 40वा वाढदिवस इथं साजरा करायलो. तर पहिल्यांदा त्या गावात गेलो आणि ते गाव बघितलं, जवळा झुटा गाव बघितलं. ते लक्षात आलं की अरे खूप गुणवत्ता विद्यार्थी तिथपर्यंत, पण आपलं तिथपर्यंत जाणं झालं नाही. म्हणून वेळेस आम्ही असं ठरवलं की आता सरांना कालच बोललो मी की पुढच्या महिन्यात परत एक ऑनलाईन परीक्षा ठेवा त्यांची आणि पुढच्या महिन्यात त्यांची बक्षीस त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. म्हणजे जे आपल्याला भेटायले त्याचं देता आलं पाहिजे. पहा, जर आपल्याला आपल्याच खिशात भरायचं ठरवलं नाही खिशात, तर खिसा फाटत असतो वजनाने एकदा. खूप पैसे नाही जमा करू शकत माणूस कोणताही, आहे ना. आपल्याच भांड्यात जर सगळं पाणी टाकायचं ठरवलं तर भांडं काय होणार, एक दिवशी ते ओसंडून वाहणार आहे ना. म्हणून आपल्याला ते करायचं. म्हणून आपण चॅरिटी करायला सुरुवात केली, त्या तितक्या घटकापर्यंत जायला सुरुवात केली. तरीही पाथरी तालुक्यातील बरेचसे गावं कव्हर व्हायचे राहिले. परंतु आमचं असं मानायचं की शेवटच्या टप्प्यात का व्हायना, तालुका झाल्यानंतर दुसरा तालुका झाल्यानंतर जिल्हा, आणि जिल्हा झाल्यानंतर जिल्हा, त्याच्या पुढचा जिल्हा, असं जाऊन त्या विद्यार्थ्यापर्यंत जायचं. आणि हे ध्यास गुणवत्तेचा विकास, तालुक्याचा विकास, जिल्ह्याचा विकास, महाराष्ट्राचा विकास, देशाचा करायचं. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला डॉक्टर इंजिनियर करायचं स्वप्न पूर्ण झालंच पाहिजे त्या विद्यार्थ्याचं. तो त्याच्या पायावर उभा राहिला, त्याच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. तो विद्यार्थी जर त्याच्या पायावर उभा राहिला ना, वेगळा कॉन्फिडन्स. गावामध्ये 100 विद्यार्थ्यामध्ये तो विद्यार्थी वेगळा दिसायला लागतो. आजही जे विद्यार्थी गावात असतील, समजा गावातून इंजिनियर डॉक्टर होत असतील, तर ते विद्यार्थ्याला ते 100 विद्यार्थ्याचा गावातल्या त्याच्यामध्ये त्याचा एक स्वतःचा एक इनबिल्ट कॉन्फिडन्स असतो. आणि म्हणून त्याचा स्वतःचा विकास होईल, समाजाचा विकास होईल, त्याच्या कुटुंबाचा विकास होईल, पर्याय देशाचा विकास होईल. खाजगीकरणाचं युग जरी असलं तरी ज्या विद्यार्थ्याला आपण शिक्षणाच्या प्रवाहाकडे नेलो, तो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आला, नोकरी नाही लागली तरी चालेल, परंतु तो व्यसनाधीन नाही झाला किंवा दुसऱ्या मार्गाला जर गेला नाही, है ना, आगावच्या कुटाण्यात जर गेला नाही, तरी सुद्धा मला वाटतंय आपल्या अकॅडमीचं काम जे आपण करायलो ना ते सफल होईल. बरोबर आहे कोर्टे सर. तिथपर्यंत सृजन विद्यार्थी जरी घडला तो त्याने जॉब करू, त्यानं बिझनेस करू, व्यवसाय करू. आणि म्हणून ते वाढदिवसाच्या निमित्तानं असं औचित्य ठरवलं आणि आम्ही कामाला लागलो. हळूहळू जातं ते आपण प्रगतीपथावर आहोत. गेल्या वेळेस सुद्धा आपण अगदी मोबाईलवरून ऑनलाईन सुरू केली होती. आपला स्वतःचा ॲप होता, इथंच मोबाईल लावत होतो. तिथं मला वाटतं आठवतंय शौकत यायचा, संध्याकाळी लाईव्हला आम्ही ते बसायचो. त्याच्यामध्ये अनेक अडचणी, कॅमेरा जॉईन व्हायना काही. नंतर आज आपण आपल्या कॅमेऱ्यावर आलो. आज 4K PTZ कॅमेरा वापरायलो. आज आपण आपला अपडेट PC घेतला. आज आपण इंटरॅक्टिव्ह पॅनलवर आलो. आपलं स्वतःचं चॅनल झालं, यूट्यूब झालं, ग्रो करायलो. आपलं स्वतःचं ॲप झालं. आता आपलं द जयवर्धन क्लासेस नावाचं स्वतःचं ॲप आहे, ज्या ॲपच्या माध्यमातून आपण हजारो विद्यार्थ्याला शिकवतो. आज आपलं युट्यूबचं फ्रीचं चॅनल आहे. मला वाटतं 3,000, 3,500 किंवा 4,500 काहीतरी त्याचे विद्यार्थी ते ग्रहण करायला लागलेत. मोर दॅन सफिशियंट झालं. आपल्याला जितकं करता आलं तितकं कर. म्हणून एक वाढदिवस एक निमित्त आहे. तुमचा उत्साह आहे, चांगली गोष्ट आहे. हे काही काम जे आहे, मी तर तुम्हाला म्हणलं मी वकील आहे कोरडे सर. मला बरेच लोक विचारतात की तुम्ही वकील असताना तुम्ही हे काम का करतात अवचार सर. तर माझा एक प्रश्न म्हणजे माझ्या डोक्यात येतं की हे लोक विचारतात त्यावेळेला काय उत्तर द्यावं त्यांना. पण खरं तर मी ज्यावेळेला कोर्टात जातो त्यावेळेला कोर्टात गेल्यानंतर मी अक्षरशः कोर्टात जायच्या दिवशी सुद्धा लेक्चर घेतलेले आणि कोर्टातून आल्यावर पण लेक्चर घेतलेले. कोर्टात गेल्यानंतर जे आता ठीक आहे, प्रोफेशन आहे, फील्ड आहे, सगळं आहे, पैसा कमवायचं साधन आहे, सगळं. परंतु इथं विद्यार्थीच्या याच्यामध्ये ज्यावेळेला आपण असतो, इन्व्हॉल्व असतो, आपल्या विद्यार्थ्या समवेत असतो, अकॅडमीमध्ये असतो, शाळेमध्ये असतो, त्यावेळेला आपल्याला आपलं जीवन जगता येते. आणि हे सोडून परीक्षा सोडून ज्यावेळेला कोर्टात जातो ना त्यावेळेला आपलं जीवन जगता येत नाही. आणि म्हणून मग अशा पद्धतीने काम हे जास्त माझ्या आवडीचं काम आहे. हे जे ना टीचिंग फील्ड हे जास्त आवडीचं आहे. ते तर आहे, ते ज्या दिवशी तारीख असेल त्या दिवशी मी जाईल कोर्टामध्ये. किंवा नेमकं आत्ता सुद्धा तुमच्याकडे फ्रेश होऊन वरी येताना एक जणाचा फोनच आला होता की असं झालं आणि हे पळून गेला सर, काय करावं. ते तर माझ्याकडे ते म्हणतो 5वीला पुंजलेलंच आहे ते विद्यार्थी, कोणा कोणी फोन करणार ते. तर सांगायचं तात्पर्य की हे शिक्षणाचं कार्य फार महान आहे. योगायोगानं तुमच्या भेटी झाल्या, योगायोगानं माझी भेट झाली. पुन्हा मी सांगतो वाक्य, आणखी समजलं तर बघा. तुम्ही पाथरीतल्या कुठल्या तरी कोपऱ्यात राहतात, तुम्ही पाथरी तालुक्यातल्या कुठल्या तरी कोपऱ्यातल्या गावात राहता. शिक्षण जर आपल्या दोघांमधला दुवा नसता तर तुमची माझी भेट झाली नसती. मी पाथरीच्या बाजूच्या कित्येक गावामध्ये फिरलेलो जयंतीच्या निमित्तानं भाषण करायला, परंतु तुमची माझी भेट झाली नसती. मी आलो असतो, गेलो असतो, तुम्ही पाहिलं असतं, ही कुणाची तरी गाडी गेली झालं असतं,
पण आता भेटी झाल्या, शिक्षणामुळे आपल्या भेटी झाल्या, संपर्क वाढला, संवाद झाला आणि मग त्या निमित्तानं ओळख झाली. तर ओळख झाली तर आता ती तुमच्या मरेपर्यंत टिकणार की हर्षवर्धन सर आपल्याला शिकवायला होते, माझ्या मरेपर्यंत टिकणार की हे विद्यार्थी आपल्याकडे शिकायला होते. असे विद्यार्थी आयुष्यात भरपूर सारे येतात, भरपूर विद्यार्थी येतात, भरपूर बॅच येतात. आता जवळजवळ 40वा वाढदिवस साजरा करतोय. 2009ला शिकवायला सुरुवात केली होती, आज 40वा वाढदिवस आहे. म्हणजे किती कालखंड गेला असेल तुम्ही कल्पना करा. 2026 - 2009, 15 वर्षाचा कालखंड माझा शिकवण्यात गेला, की जे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं वय आहे 15 वर्ष. या 15 वर्षात 15 बॅच आल्या, 15 बॅच गेल्या. पण असे विद्यार्थी काही काही स्मरणात राहिले की ते अजूनही विद्यार्थी स्मरणात. कदाचित काय सगळ्याच विद्यार्थ्याच्या शिक्षक स्मरणात राहत नाहीत. सगळ्यासाठी तुम्ही एवढी धडपड केली नाही. शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला शिकवायला खूप सारे शिक्षक असतील, कॉलेजमध्ये शिकवायला खूप सारे असतील, पण सगळ्यासाठी तुम्ही केक नाही घेतला. इथं मला हे बघा 10वीच्या विद्यार्थ्यांनी केक आणला. धडपड केली ना, सगळ्यासाठी सगळ्यांनी केली का? एवढी इन्व्हॉल्वमेंट सगळ्यासाठी सगळे घेतात का? मग तुमच्यासाठी सुद्धा आम्ही खास बनतो, आमच्यासाठी तुम्ही खास बनतात. पण शिक्षकाला काय अभिप्रेत आहे, जेव्हा तुम्ही असं उंच उडताना कुठेतरी असं एक आत्मीय असा आनंद होतो झोपताना, की आपलं लेकरू या ठिकाणी गेले, आपलं लेकरू हे करायला. किंवा त्या गावात ज्या वेळेला जातो, त्या गावात गेल्यानंतर तुम्ही दिसता, त्या गावात गेल्यानंतर ते ज्या गावात तुम्ही राहता त्यावेळेला एक वेगळा आनंद होतो. म्हणून शिक्षकाला अभिप्रेत फक्त एवढं की तुम्ही काय नोकरी लागले पैसे देणार आहेत आम्हाला? किती विद्यार्थी हातुरी करा बरं, मला नोकरी लागल्यावर पैसे देते, हातुरी करा. तरी सुद्धा करा ना तुम्ही. अरे खोटाच करायचा होता ना. खरं देणार आहे का कुणी? बरं मी समजा तुम्ही नोकरी लागली, मी तुमचा पिछा सोडणार आहे का? मी तर येणारच ना तुमच्याकडे की बाबा लेकरांनो, मी त्यावेळेला 100 विद्यार्थी दत्तक घेतले होते, आता तुम्ही नोकरी लागलात, मला आता 200 घ्यायचे, तुला काहीतरी मदत करावीच लागेल. मी येणार, मी तुम्हाला भेटणार. पण शिक्षकाला कुणी पैसे देत नसते. शिक्षक पण कशाला पैसे मागल, तो पण सक्षम असतो, तोही कधी भेटला तर कधी पैसे मागणार नाही. परंतु शिक्षकाला तुम्ही जर रस्त्यात चालेत, अवचार सर तिकून यायलेत आणि तुम्ही जर मोटरसायकलवर चालले आणि तितक्यात तुम्ही अवचार सरला ओळखावा, अवचार सर तुम्हाला ओळखणार नाही का? तुम्हाला असं कसं काय माहिती सर तुम्ही? कारण तुम्ही ज्या वेळेला 10 वर्षानंतर येताल, तुमचा चेहरा मोहरा बदललेला असेल. कळेल तुम्ही 10 वर्षानंतर ज्या वेळेला नोकरी लागेल, तुम्ही बाहेर पडताल, त्यावेळेला तुमचा चेहरा मोहरा बदलला. आणि मग सर तुम्ही म्हणता, अरे थांबे सर येते आमचे सर, इंग्लिश शिकवली ती सरांनी आम्हाला, थांबवा सर, मी ह्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी लागलो. तर सरला तुम्ही काहीच देणार नाही, काहीच नाही देणार. तुम्ही असं सुद्धा म्हणणार की सर हे पेन राहू द्या बरं माझा, तुम्हाला आता लेच आहे ना. नाही, आपण देणार नाही. पण ते शिक्षकाला तिथून घरी जाण्यापर्यंत असा अभिमान वाटतो, उर भरून येतो की अरे आपला विद्यार्थी, चला काय काय असं आपण जे काम करलो ते सार्थक झालं, एक विद्यार्थी आपल्याला भेटला. हे शिक्षकाला एवढंच पाहिजे, दुसरं काय पाहिजे? फार काय अपेक्षा घेत नाही शिक्षक कोणाकडून. आणि म्हणून ते एक निमित्त आहे, वाढदिवस येतात, वाढदिवस जातात. पण तो आपलं जीवनाचा जो अर्थ आहे, आपलं जीवन कशासाठी समर्पित केले, आपलं जीवन आपल्या समाजासाठी समर्पित केले, आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे, आपल्या समाजाचा विकास झाला पाहिजे, आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे. ही भावना कुठे बी राहा तुम्ही, ती भावना मनात ठेवा. काल परवाचाच मी, मला वाटतं युट्यूबला आणि इंस्टाग्रामला पण टाकलं होतं, पातरगावांना माझा विद्यार्थी भेटला होता, तो डॉक्टर झालेला, मी टाकलं होतं. म्हणून तुम्ही सुद्धा असं उंच झेप घ्या, मोठे डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा. अलग अलग नाही झालं तर बिझनेस आहेत खूप साऱ्या आयुष्यामध्ये गोष्टी. आयुष्य खूप सुंदर आहे, सृष्टी खूप सुंदर आहे मॅडम, सृष्टी खूप सुंदर आहे. दृष्टी असावी लागते, दृष्टी आपली सुंदर पाहिजे. सृष्टी खूप सुंदर आहे, पण आपला पाहण्याचा दृष्टिकोन पाहिजे सृष्टीकडे. ती सृष्टी नाही, ही परिसर. आणि त्याच्याही पुढे आणखी गमक म्हणजे, आता कोणीतरी अवच्या सर कुठल्या तरी शायरनं असं म्हणलं होतं की जिंदगी क्या है जब तक ये समझ पाते वो आधी गुजर गई होती. जीवन जे ते जीवन जोपर्यंत आपल्याला समजून येते तोपर्यंत ते अर्ध संपलेलं असते. म्हणून तुम्हाला माझी एक भावना असते, जय सरांची भावना असते की आपल्याला काय वाटतं, आपल्याला समजले ना की 12वीत किती मार्क घ्यायला पाहिजे, 10वीत काय करायला पाहिजे, आपण त्या विद्यार्थ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की बाळा आम्हाला हे कळलंय, कारण आम्ही आता पुढे गेलो, ह्या रस्त्याने पुढे गेलो, त्या रस्त्यात कुठं खड्डे आहेत हे आम्हाला कळलंय, तू त्या खड्ड्यात जाऊ नको. त्याने घेतलं तर त्याच आहे, नाही घेतलं तरी त्याच आहे. म्हणून जीवन खूप सुंदर आहे, मोठं आहे. पण त्याच्या पुढे मी विद्यार्थ्याला सांगत असतो, बा मी तर आता इथं उभा आहे, मी माझ्या आयुष्यात अजून तर काही व्यसन केलेलं नाही, मी माझ्या आयुष्यात व्यसन केलेलं नाही. जीवन जरी सुंदर असलं तरी ते तुम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत जगता येईल. विशेष करून पोरांना तुम्हाला सांगायला, शेवटच्या टप्प्यापर्यंत जगता येईल बरं का. तुम्ही असं 80 वर्षाचे व्हावेत, एकदम म्हातारे व्हावेत, बाजावर असावेत,
एक 90 वर्ष हात हालनात काय नाही, सिक्युरिटी गार्ड बॉडी गार्ड हे ते, पण तुम्ही जिवंत असावे. जीवन खूप सुंदर आहे आणि तुम्ही 45 वर्षातच विकेट. बायकोनं कोणाकडे पाहायचं, लेकरानं कोणाकडे पाहायचं, त्या प्रॉपर्टीकडे कोणी पाहायचं. खरंय खोटंय. म्हणून व्यसनापासून जितकं होईल तितकं. आता मुलांना सांगाय ना, मुलींना बी सांगायलो, येणाऱ्या काळात मुली सुद्धा व्यसन करताना दिसतील. देश आपल्या त्या पाश्चिमात्याकडे झुकायला लागलाय. देश एवढा झुकायला, म्हणून त्याच्यापासून दूर राहा. व्यसन हे आयुष्याला समाप्त करते. जीवन जगा, 100% जगा. खूप पैसा कमावा, चिकार कमावा, व्यसन करा, खूप व्यसन करा. पैसा कमवायची व्यसन करा, पुस्तक वाचायची व्यसन करा, पर्यटनाची व्यसन करा, फिरा. मी तुम्हाला म्हणलं 16 राज्य फिरणं झालेत माझे. 16 राज्य फिरलो. 16 राज्यात कोणतं काय पदार्थ खावा, कोणता काय पदार्थ खाऊ नये, तिथला पदार्थ खाऊन आलो. आता भारतामध्ये जेवढे उरलेले राज्य आहेत आपले 34 राज्य, जसं जसं वय राहील तसं भेटता येईल, वेळ भेटेल तसं फिरून येईल. विमानानं फिरलो, जहाजामध्ये बसलो, बोटीमध्ये बसलो, ट्रेनमध्ये बसलो. आता हेलिकॉप्टरमध्ये काय बसलो नाही समजा, जा बघू एखाद्या नेता भेटला कुणी तर त्याच्या हेलिकॉप्टरमध्ये बसू आपण, आहे ना. म्हणून ते व्यसन करा ना. मोठमोठ्या हॉटेलमध्ये ठरवा की आपल्या आईवडिलाला आपल्याला त्या हॉटेलमध्ये घेऊन जायचं. कोणती ताज हॉटेल असते का, 500 रुपयाला कॉफी आहे का तिथं, मी तिथे घेऊन जातो माझ्या आईला, माझ्या वडिलाला. ते दाखवतो. नोकरी लागल्यावर पहिलं काम ते करतो. हे व्यसन करा ना. एक स्वप्न बघा, मोठं स्वप्न बघा की दिल्लीला, मुंबईला मला जाता आलं पाहिजे, फ्लाईटनं माझ्या आई वडिलाला घेऊन जाता आलं पाहिजे. पैसा असल्यावर काय, तो बिरुदेव डोनी नावाचा आता IPS झाला, तुम्ही बघितलं ना. मेंढपाळ, अगदी गरीब कुटुंबातला मुलगा आहे, पण अत्यंत हुशार मुलगा आहे. इंजिनिअरिंग झाली त्याची, इंजिनिअरिंग केली त्यानं पुण्याच्या कॉलेजमधून. त्याच्यानंतर UPSCचा अभ्यास केला आणि झाला. आता आई वडिलाला त्याने सहल करून आणली, विमानातून आई वडिलाला सहल. ते स्वप्न ठेवा ना. आपण जेलमध्ये आई वडील कोर्टाची सहल करायली, जाणं येणं, नाथ भजन सरला भेटायला, वकील साहेब काही करा पण माझ्या पोराला सोडवा, हे नका. आणि हा मला आवडायचं नाही. मी पैसे तर घेणार झालो बाळांनो, पैसे तर मी घेणारच ना, माझं कामच आहे ते. पण मला आवडणार नाही. तुम्ही असं मोठी सहल करा, काहीतरी आयुष्यात चांगलं करा. वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी माझा सत्कार केला, हे वेगवेगळे केक आणले, अत्यंत आनंद झाला मला. सगळ्यांच्याच पदरी हे सगळं येतं असं नाही, परंतु तुम्ही हे केलं खूप. पण परीक्षा आहेत, जवळ आलेल्या आहेत. 10वीच्या परीक्षा 20 तारखेपासून सुरू व्हायला आहेत. आताच कोरडे सरांचं माझं बोलणं झालं की 18 तारखेला कोरडे सरांचं मराठीचं सेशन ऑनलाईन आहे संध्याकाळी. कोरडे सर पेपर कसा, काय, कुठला प्रश्न किती मार्काला येणार आहे, आणि डायरेक्ट तो एक्सप्लेन कसा म्हणजे करून दाखवणार की हे प्रश्न सोडवायचा कसा, तर कोरडे सर शिकवतील. एक दिवशी इंग्रजीचं ठेवूया. 10वीसाठी सुद्धा एक असे टप्पे बनवून, सायन्स आहे, मी आहे, मॅडम आहे, सायन्स घेणार, ऑनलाईन ठेवून देऊया 2 तासाचं. ज्यांना ऑनलाईन शक्य आहे, ज्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांनी ऑफलाईन इथे या, अकॅडमीत या, इथं पुढे टाकून बसा. तर अशा पद्धतीनं नक्कीच करण्याचा प्रयत्न करू. यावर्षी 100 विद्यार्थ्याला दत्तक घ्यायचा निर्णय घेतलाय. आजच त्याची यादी आपल्या वेबसाईटवर, आपल्या ॲपवर लावायची होती, परंतु आज थोडंसं कामाचा लोड वाढला आणि ती कदाचित उद्या लागेल. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी येऊन भेटा आणि त्यांच्या विद्यार्थ्यात. आता ही माझी विद्यार्थिनी बसलेली आहे आयशा पाठीमागं. आयशा इथं समोर आहे माझ्या. आयशाचे वडील खालीद दादाकून 1ही रुपया मी आयशासाठी घेतला नाही 11वी 12वीमध्ये. खरं तर माझं स्वप्न होतं की ते बाबा त्या लेकराला डॉक्टर किंवा इंजिनियर बनवावं, पण ती फार्मसी करायला ते पण सफिशियंट आहे. ठीक आहे, ते म्हणजे पाथरीतल्या पाथरीचं राहून, बऱ्याच पालकांना वाटतं की आपली लेकरं बाहेर नाही ठेवायचे आपल्याला, तर पाथरीतल्या पाथरीत राहून तेही वन ऑफ द सिन्सिअर स्टुडंट. तर तसं तुम्ही सुद्धा करा, चांगल्या पद्धतीने मार्क घ्या. एक कुठलाही फीस न भरता क्लासला ॲडमिशन घ्या. ती व्यवस्था केली आपण, काय सगळ्यांसाठीच. पैसे ही समस्या नाही. 100 विद्यार्थी विना पैशाचे आपण घ्यायलोत ना, साधी गोष्ट नाही आहे. तालुक्यामध्ये मला वाटतं पहिला क्लास आहे आपला हे करायला, आणि हे व्हिजन आपण पाहिलं. वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच बोलतो, आणि तुम्ही सगळे शांत बसलात त्यासाठी तुमचे सगळ्यांचे आभार, धन्यवाद. जय भारत, जय श्रीराम.